कोल्हापूर शहरानजीकच्या कळंबा तलावासह जयंती गोमती नद्यांच्या प्रदूषणाविरोधात कोल्हापुरातले नागरिक सागर घोरपडे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. कोल्हापूर महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध सांडपाणी, गटारांचं पाणी आणि ड्रेनेज थेट जयंती नदीत सोडते. तसंच तलावानजीकच्या हॉटेलमधील पाणीही कळंबा तलावात सोडलं जाते. यामुळे नद्यांच्या प्रदूषणात भर पडली आहे. जयंती आणि गोमती या नद्या न राहता नाला बनवल्या गेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झालाय. त्याचबरोबर जयंती नदीकाठी असलेल्या कात्यायनी महादेव मंदिर, हनुमान मंदिर, रामानंद नगर, रेणुकादेवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर आणि फुलगुलेश्वर मंदिर या प्राचीन मंदिरांच्या अस्तित्वावर आणि पावित्र्यावर धोका निर्माण झाल्याचा दावा याचिकेद्वारे करण्यात आलाय. सर्किट बेंचमध्ये नुकतीच पिटिशनर म्हणून ॲडव्होकेट सागर घोरपडे यांच्या वतीनं आम्ही एक पिटिशन दाखल केलेलं आहे, PIL दाखल केलेलं आहे. PILचं थोडक्यात स्वरूप सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या कळंबा तलावापासून किंवा कात्यायनी नदी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या अमृतकुंडापासून जन्म होणारी जयंती आणि गोमती नदी ज्या आहेत, त्या गोमती आणि जयंती नदीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ड्रेनेज सोडल्या जातात त्याच्यामुळं मानवी जीवन, प्राणी जीवन, त्याचप्रमाणे जे काय जलचरांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरीनं या जयंती आणि गोमतीच्या नदीच्या पात्रामध्ये हिंदू धर्माची विविध पवित्र मंदिरं आहेत आणि ती पवित्र मंदिरं सध्या सांडपाण्यामध्ये जातात, गटारीमध्ये चाललेली आहेत आणि त्याच्यामुळं मंदिरांचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं एक एन्व्हायरमेंटल इश्यू आणि दुसरीकडे डिग्रेडेशन ऑफ टेम्पल्स अँड डिग्रेडेशन ऑफ हिंदू कल्चर, डिसऑनरिंग ऑफ हिंदू कल्चर असा हा विषय त्याच्यामध्ये केलेला आहे. मुख्यत्वानं जे पिटिशन दाखल केलं, PIL जे दाखल केलेलं आहे ते बेसिकली कोल्हापूरचा पवित्र ग्रंथ जो आहे 150 वर्षापूर्वी जो लिहिलेला करवीर महात्म्य, त्या ग्रंथाचा आधार घेऊन त्या ग्रंथामध्ये जयंती आणि गोमती हे नदी असल्याचा उल्लेख आहे आणि कोल्हापूरच्या मंदिरांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याचं जे काय महत्त्व आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते घेतलेलं आहे. त्याच या याचिकेची सर्किट बेंचनं दखल घेतली आहे. आज झालेल्या प्राथमिक सुनावणीत महाराष्ट्र शासन, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी ठेवली आहे.